गेले अनेक दिवस खर्डीमधल्या विकास कामाकरता निधी उपलब्ध करून दिल्यानंतर काही लोक कामं पूर्ण झाली होती, काही सुरू केली होती, काही करायची होती. पण सगळ्या सहकाऱ्यांचा एक आग्रह होता की तुम्ही त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला शुभारंभाला यावं. आणि आज मध्ये आचारसंहिता होती, लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्याच्यानंतर थोडं पावसाळ्याचं सुरुवात झाली सुरुवातीला, त्यामुळे थोडा उशीर झाला. परंतु आज त्या निमित्तानं जवळजवळ 4-1 कोटी रुपयाची कामं या अनेक वेगवेगळ्या निधीमधून जी गावाला दिली होती त्याचं लोकार्पण शुभारंभ आज केलेला. खर्डीला गेली 25-30 वर्ष मोठे मालक आमदार असल्यापासून किंवा माझ्या 6 वर्षाच्या विधान परिषदेच्या कालखंडामध्ये आणि विधान परिषद नसल्यानंतर सुद्धा गेल्या 2 वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून अनेक रस्ते, पाणी, इतर कामाचे पैसे आपण दिले होते. निश्चितपणे मला आनंद आहे की सगळे आमचे तरुण सहकारी ते काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक करायचं, त्यांना शुभेच्छा द्यायच्या, त्यांच्या पाठीवरती थाप टाकायची आणि त्यांना पुढच्या कामासाठी प्रोत्साहन द्यायचं. यासाठी खरं म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन आहे. तुम्ही म्हणताय तसं खर्डी आणि आमचं काय नातं वेगळं नाही आहे. गेली 50-100 वर्षापासूनचं आमचं नातं आहे. त्यामुळं खर्डीकरांचं आमच्याबद्दल असणारं प्रेम की त्यांच्या रोजच्या भावनेतनं, बोलण्यातनं, वागण्यातनं व्यक्त होत असतं. त्यामुळं आज काही कुठंतरी निवडणुकीच्या दृष्टीनं आम्ही आलो आहे असा विषय नाही. तो कायमच खर्डीमध्ये असतो. कुटुंबातली कोण ना कोण व्यक्ती रोज खर्डीमध्ये असते आणि आपल्या घरातला हक्काचा माणूस म्हणून खर्डीकर आमच्याकडं बघत असतात. आणि त्या हक्काच्या माणसाच्या जाणीवेमधून आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यापेक्षा वेगळा अर्थ आजच्या या कार्यक्रमात काही नाही आहे. कार्यक्रम आणि गावचा विकास हाच डोळ्यासमोर ठेवून आमचे सगळे काम करतात सहकारी. त्यांना शाबासकी देण्याकरता ह्या ठिकाणी मी आलेलो आहे. राजकारणामध्ये कुठलीच गोष्ट अयोग्य आणि कुठलीच वेळ अयोग्य आणि कुठलीच वेळ योग्य नसते. विधानसभेच्या निवडणुका तर लागू द्या. अजून विधानसभेच्या निवडणुकाला अजून 2-3-4 महिन्याचा अवधी आहे. आत्ता लोकसभेची निवडणूक झाली, त्यात सगळ्या सहकाऱ्यांनी काम केलं. ठीक आहे, यश अपयश येत राहतं. काही प्रश्न होते, त्या प्रश्नाची जाणीव आम्हालाही सगळ्यांना झालेली आहे, सरकारला झालेली आहे. ते प्रश्न त्या ठिकाणी पुढच्या काळात सोडवायचे. अनेक चांगल्या योजना सरकार देतं आहे, त्या लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत. आणि बघूया काय आज त्याची चर्चा निवडणुकीची कुठलीही आज ह्या ठिकाणी झालेली नाही. कार्यकर्त्याच्या भावना होत्या, कार्यकर्ता भावना व्यक्त करत असतो. आणि शेवटी तो सुद्धा एक माणूस आहे आणि तो पण भावनेवर जगत असतो. त्याच्या मनातली तळमळ आहे, भावना आहे, ती त्याने व्यक्त केली. पण आम्ही सतत कार्यकर्त्याच्या जीवावर मोठं झालेली माणसं आहे. स्वतःला काय आम्ही स्वतःहून स्वयंभू मोठं समजत नाही. त्यामुळं कार्यकर्त्याची खुशी कशात असेल तो निर्णय आपण सगळ्यांनी घ्यायचा असतो आयुष्यामध्ये काम करताना. त्यामुळं कार्यकर्त्याच्या मनातल्या भावनाचा आदर निश्चितपणे ठेवला जाईल. विकास आराखडामध्ये ब वर्ग म्हणून खर्डीची निवड झाल्यानंतर 2 कोटी रुपयाचा निधी होता. माझ्यामध्ये 1,81,00,000 रुपये काहीतरी त्यावेळेस खर्च झाले. त्याच्यानंतर त्या ब वर्गाचा निधी वाढवा अशी सातत्यानं मागणी होती. पण तुम्हाला माहीत आहे की 18, 19, 20मध्ये कामं झाली. पण 20 नंतर कोविड आला आणि कोविडपासून जवळजवळ गेली 2-3 वर्ष या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता होती. आता पुन्हा एकदा सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाढवलेला आहे. आपण बघितलं असेल तर 94,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या सरकारनं ह्या वर्षी दिलेल्या. म्हणजे एवढ्या पुरवण्या मागण्या
कधी इतिहासामध्ये नव्हत्या. का दिल्या? तर अनेक योजनांना पैसा द्यायचा आहे आणि त्यामुळं 5 कोटीचं जो प्रस्ताव आहे खर्डीचा, तोही आपला राज्य सरकारच्या दरबारामध्ये आहे. पण खर्डीच नाही तर अशी अनेक तीर्थक्षेत्र या तालुक्यातली आहे. रांजणी आहे, कुर्टी आहे, खर्डी आहे, काशेगाव आहे आणि या सगळ्या गावांना सुद्धा निधी उपलब्ध होईल अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे आणि त्याकरता आमचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरात लवकर त्याला पैसे आपण आणू.